हे फोटो नीट पहा। या महिलेला तिच्या आजूबाजूचे पुरुष तिचा रेट विचारतायत। तुझा रेट काय? आजची रात्र येशील का? किती पैसे घेशील? असे कितीतरी प्रश्न तिला रस्त्यावरून ये जा करणारे पुरुष विचारतात। विचारणारे कोण? कुणी कॉलेजला जाणारा तरुण, तर कुणी IT कंपनीमध्ये काम करणारा सुशिक्षित, तर कुणी घरचा जबाबदार पुरुष। पण त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या महिलेला ते बाजारू वस्तू समजून तिची किंमत लावत होते त्या प्रत्यक्षात होत्या IPS सुमती। सुमती जणू देह विक्री करतायत की काय अशा भाषेत त्यांची किंमत लावली गेली। सुमती यांना नको नको ते प्रश्न विचारणारे तब्बल 40 पुरुष होते। नंतर त्यांचं काय झालं ते सांगतेच, पण तुम्हाला माहिती आहे का IPS सुमती यांनी असं का केलं? त्या मध्यरात्री एका सुमसान जागी अशा सिव्हिल ड्रेसमध्ये का उभ्या होत्या? याचं उत्तर ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्या वाचून राहणार नाही। त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। तुमच्या स्क्रीनवर जो चेहरा दिसतोय तो एका सामान्य महिलेचा नाही तर IPS सुमती यांचा आहे। सुमती मॅडम हैदराबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतात, पण त्यांनी जे केलं ते ऐकून तुमची झोप उडेल। आपण ज्या शहरात राहतो तिथले रस्ते रात्रीच्या वेळी महिलांसाठी रस्ते आहेत की शिकारीचे अड्डे हे तपासण्यासाठी त्या स्वतः सिव्हिल ड्रेसमध्ये कोणत्याही सुरक्षेविना भर रात्री हैदराबादच्या रस्त्यावर उतरल्या। आणि त्यानंतर जे काही घडलं त्याने केवळ पोलीस दलालाच नाही तर माणुसकीला काळीमा फासला। ज्या स्त्रीच्या एका इशाऱ्यावर अख्खं शहर शांत होतं त्याच स्त्रीला भर रस्त्यात तिचा रेट विचारला गेला। आज रात्री येतेस का अशी अश्लील ऑफर दिली गेली। धक्कादायक म्हणजे हे सगळं घडलं फक्त 180 मिनिटांमध्ये, म्हणजे दर 4.5 मिनिटाला एका नराधमाने त्यांची छेड काढली आहे। हे 40 पुरुष म्हणजे समाजातील कोणती गँग नव्हती। त्यामध्ये कॉलेजला जाणारे उद्याचे भविष्य होते, IT कंपनीतले सुशिक्षित होते आणि घराची जबाबदारी खांद्यावर घेणारे सभ्य पुरुषही होते। ही फक्त छेडछाड नव्हती तर एका स्त्रीला एकटं पाहिल्यावर तिचं एका वस्तूमध्ये रूपांतर करणारी सडकी मानसिकता होती। आता मूळ मुद्द्यावर येऊयात। एका क्षणासाठी विचार करा, अशीच हिम्मत जर आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या महिला ऑफिसरने केली तर काय चित्र समोर येईल? साधा कल्पनेने देखील अंगावर काटा येतोय। कारण छत्रपतींच्या या राज्यात जिथे स्त्रीला दैवत मानलं जातं तिथेच आज लेकी बाळी सुरक्षित आहेत का असा प्रश्न अख्ख्या राज्याला अस्वस्थ करतोय। लेक शाळेत गेली, बदलापूरच्या अक्षय सारखे नराधम तिच्यावर हात टाकतात। लेक घरात राहिली, आजोबा मधला राक्षस जागा होतो। लेक अंगणात खेळत राहिली, मालेगावच्या विजय खैरनार सारखे राक्षस तिला ओरबाडतात। आणि लेक नजरेपासून थोडी दूर गेली तर भीमराव कांबळे सारखे गिधाड तिच्या तोंडात पायमोजा कोंबून तिचा आवाज कायमचा दाबतात। पुण्यातल्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या कोयते नाचवणारी मुलं आठवा। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात घुसून कधी अंग प्रदर्शन करणारे, कधी तिच्यावर हात टाकणारे, तर कधी विकृतीचा कळस गाठणारे हे हैवान आठवा। हे खरोखरच संतापजनक आहे। महिलांनी आणि मुलींनी अशा गिधाडांच्या भीतीने आता घराबाहेर पडूच नाही की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे। बरं, ती घरातही सुरक्षित राहील याचीही गॅरंटी नाहीये, कारण महिलांवर सर्वाधिक अत्याचार ओळखीच्या, ती ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवते अशाच लोकांकडून होतात असं डेटा सांगतोय। हैदराबादच्या आयुक्तांनी धाडस केलं आणि सत्य बाहेर आणलं। तसंच धाडस प्रत्येक राज्यातील प्रत्येक पोलीस दलाने केलं पाहिजे। IPS सुमती मॅडमांनी नंतर त्या 40 लोकांना बोलवलं। त्यांनी या लोकांवर गुन्हे दाखल केले नाहीत तर त्यांचं समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग करून त्यांना सोडून दिलं। पण या निमित्ताने आपल्या समाजातील स्त्रीकडे किती सडक्या मानसिकतेने पाहिलं जातं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। स्त्रीने काय घातलंय आणि ती किती वाजता बाहेर पडली हे मोजणारे आपण त्या पुरुषांच्या डोक्यातील सडक्या विचारांची मोजणी कधी करणार? जेव्हा एखादा पुरुष विचारतो येशील का, तेव्हा तो फक्त एक अश्लील प्रश्न विचारत नसतो तर तो या देशाच्या संविधानाचा, इथल्या कायद्याचा आणि तुम्ही आम्ही अभिमानाने मिरवणाऱ्या संस्कृतीचा भर रस्त्यामध्ये लचका तोडत असतो।
आपली संस्कृती स्त्रीला देवी मानते, पण ही मानसिकता तिला फक्त शिकार समजते. सुमती मॅडम पोलीस अधिकारी होत्या, त्यांच्या पाठीशी वर्दीची ताकद होती, म्हणून त्या 40 नराधमांना त्यांनी आरसा दाखवला. पण विचार करा, त्या जागी एखादी सामान्य मुलगी असती तर तिला त्या काळोख्यामध्ये स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी धडपडावं लागलं असतं आणि नंतरच्या सामाजिक दहशतीपोटी मूग गिळून गप्पही बसावं लागलं असतं. हीच ती गप्प बसण्याची हतबलता आपल्याला संपवायची आहे. कायदे येतील, सरकार बदलतील, पण जोपर्यंत घराघरातून मुलगा सुधारत नाही तोपर्यंत रात्रीचा काळोख असाच भयान राहणार आहे. आपल्या मुलींना बचाव शिकवण्यापेक्षा आपल्या मुलांना सन्मान शिकवण्याची वेळ आता आली आहे. सुरुवात स्वतःच्या घरापासून करा, कारण जेव्हा घरातील पुरुषाचा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा नजरिया बदलेल. तुम्हाला काय वाटतं? जोपर्यंत पुरुषांची ही सडकी मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपली राज्य सुरक्षित होऊ शकतील का? आपली प्रतिक्रिया, आपली मत, आपल्या भावना कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.